अभिनंदन करतो की एवढ्या जोशपूर्ण पद्धतीने त्यांनी तुमच्या समोर या ठिकाणी मांडणी केलेली आहे. आणि काय असते की तुम्ही पाहत असताना ह्याला एक चांगला प्रयोग असं म्हणता येईल. मी आमच्या गौड सर असतील, विनोद जाधव सर असतील, त्यांच्यासोबत चर्चा करत असताना सतत म्हणत असतो की आम्ही आता भाषणामध्ये सांगतो की सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट, इट शुड गो इन हँड इन हँड, बोथ ऑफ द थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट असं आपण म्हणतो. व्हॉट डज दॅट मीन इज दॅट की अभ्यास तर महत्वाचा आहे, तुम्ही जे पॉलिटेक्निकचे शिक्षण घेता हे अत्यंत महत्वाचं आहे, पण त्याच्यासोबतच चांगले विचार सुद्धा असले पाहिजे. आपण एक चांगलं माणूस होण्यासाठी जे काही शिक्षण लागतंय तेही आपण घेणं महत्वाचं आहे. आणि मला सुद्धा 2 मुली आहेत. मला इतकी चिंता होते की द काइंड ऑफ एन्व्हायरमेंट दॅट वी आर इन टुडे, आय एम व्हेरी कन्सर्न्ड. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आता हे आपल्या परिवारातलाच हा कार्यक्रम असल्यामुळे मी मोकळ्या पद्धतीने तुम्हाला सांगतो की मी पॉलिटेक्निकला सकाळी रोज बॅडमिंटन खेळायला जातो आणि तुमच्या वयाची काही मुलं माझ्यासोबत खेळायला तिथं बॅडमिंटन येतात. आणि मग तिथे गेल्यानंतर मी सगळ्यांसोबत चर्चा करत असतो. मग काही 10वीला आहेत, काही 12वीला आहेत, काही फर्स्ट इयरला आहेत, 1-2 मुली खेळायला येतात. आणि मग त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आता ज्या लेवलला मुलं पोहोचलेली आहेत ते ऐकल्यानंतर मला माझ्या मुलींची चिंता होते. आणि म्हणून माझ्या मुलींची चिंता करून जमणार नाही. मला माझ्या विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल, इथं उपस्थित मुलांसाठी काय करता येईल, त्या संदर्भात आपण काहीतरी केलं पाहिजे असं मला मनातून वाटलं. आणि सातत्यानं आदरणीय आपले जे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कवेकर साहेब सुद्धा हे भाषणामध्ये सांगत असतात. तुम्ही त्यांचं भाषण कधी ऐकलं असेल तर ते सतत म्हणतात की अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून आपण पुढे गेलं पाहिजे. म्हणायचं तात्पर्य असे, त्यांनी मला जे सांगितलं तर आय फील की आपण टेक्नॉलॉजीला चांगल्या पद्धतीनं अजून हँडल करायला शिकलेलो नाहीये. म्हणजे काय, आता ही कॉलेजमधली चर्चा आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की पूर्वी एखाद्या मुलीला जर बोलायचं असेल तर पूर्वी आम्ही पत्र लिहित होतो, बरोबर आहे. आता हा हसण्याचा भाग नाही, इट्स व्हेरी नॅचरल, राईट. म्हणजे एखाद्या मुलीला बोलायचं असेल तर पत्र लिहित होतो, एक पद्धत होती. मुलांना मुली संदर्भात रिस्पेक्ट होता, त्या भावनेसंदर्भात रिस्पेक्ट होता. इंटिमसी काय असते त्याला एक एक वेगळं स्वरूप होतं. आणि एक वेगळ्या पद्धतीच्या मानसिकतेमध्ये आम्ही मोठे झालो. म्हणजे माझ्यापेक्षाही मला वाटते तुमचे सर जास्त चांगल्या पद्धतीने तुम्हाला ह्या संदर्भात सांगू शकतील. कारण दिस ऍक्सेस ऑफ टेक्नॉलॉजी तेव्हा फार मर्यादित होता आणि म्हणून त्या फटीमध्ये, त्या ब्रॅकेटमध्येच काम करावं लागत होतं. पण आज आपण जेव्हा पाहतोय की इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, ह्या जगामध्ये आता काय बाउंड्रीज राहिली त्याच्याबद्दलचा प्रश्नचिन्हच आहे. आणि म्हणून 6वी मधला असतील, 6वी पासून ते मोठ्या होऊपर्यंत जे जे किस्से आता आम्ही आमच्या शिक्षण संस्थेमध्ये ऐकतो ते ऐकल्यानंतर असं वाटतं की कुठंतरी ह्याला कंट्रोलमध्ये आणायला किंवा ह्याला एक चांगली दिशा देण्यासाठी तुम्हाला संस्काराची आवश्यकता असते. चांगल्या संस्काराची नाही पण चांगल्या विचाराची आवश्यकता तर नक्कीच आहे. आणि म्हणून मी कधी पण सरांनाही सांगत असतो की ह्याच्या संदर्भात सतत आपलं बोलणं झालं पाहिजे. बघा, आपण आपल्या घरी आपण पाहतो की आपली आई पूजा करते, वडील पूजा करतात, घरी रोज आपण काहीतरी देवदेव करून बाहेर आपले आई वडील निघतात. काय होतं की पूजा करण्यानं काही तुमचं चांगलं होईल वाईट होईल मला माहिती नाही, पण आपले जे हे संस्कार आहेत ह्याच्यामध्ये रोज मी 10, 15, 20 मिनिटं जर पूजा केली तर आपल्याला एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन मिळतं. आणि माणूस म्हणून मला सुद्धा वाईट विचार येतात, पण ह्या वाईट विचाराला बळी न पडता मी चांगल्या विचारानं माझं जीवन कसं जगू शकतो ह्याच्यावरती प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी सातत्याने कराव्या लागतात. म्हणून सकाळी 20 मिनिटाची पूजा, म्हणून मेडिटेशन, म्हणून अशा पद्धतीचं प्रवचन हे आवश्यक आहे. आता ह्याच्यातून तुम्ही किती शिकाल ते मला माहिती नाही, पण परंतु 2 गोष्टी चांगल्या कारणावरती जर पडल्या तर नक्कीच आपली मानसिकता तशी तयार होण्यामध्ये मदत होते. एखादी वाईट भावना आपल्या मनामध्ये जर आली ती नाहीसं करण्यामध्ये ह्या चांगल्या विचारांचा मोठा म्हणजे प्रभाव त्या ठिकाणी पडत असतो. आणि म्हणून हे आवश्यक आहे. आपण काय करतो, घरी आई वडील पूजा करतात, ते आईचंच काम आहे, माझं काम आहे का? नाही. आम्ही तर आता मॉडर्न झालेलो आहोत.
आम्ही काय विचार करतो की हे पूजा करण्यानं काय होतंय का, हे काही म्हणजे अशा पद्धतीचे विचार करण्यानं काय होतंय का, अशा पद्धतीच्या वातावरणात आपण वाढतो. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही मोठे, आता मी जसं पॉलिटिक्स मध्ये मी आमदार झालो तरी मी सक्सेसफुल झालो असं म्हणता येणार नाही. मी आमदार झालो, मी नगरसेवक समजा आता म्हणून काम करतो किंवा ह्या शिक्षण संस्थेचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो म्हणजे मी सक्सेसफुल झालो ह्याचा असा अर्थ होत नाही. सक्सेस तुमच्या मरणोत्तर आहे. म्हणजे मी मेल्यानंतर जर लोकांनी खऱ्या अर्थाने जर असं म्हणाले की हा चांगला व्यक्ती होता, दॅट इज सक्सेस. सक्सेस इज नॉट, म्हणजे सक्सेस इज नॉट आता आमच्या ह्या 10 बिल्डिंग नवीन उभ्या झाल्यात, एवढी मोठी शिक्षण संस्था उभी झाली आहे, एवढे पैसे कमवले, हे सक्सेस नाहीये. एवढ्या छोट्या ओळीमध्ये आपण सक्सेसला म्हणू शकतो की तुम्ही मेल्यानंतर जर तुमचं चांगल्या पद्धतीने नाव समाजामध्ये जर निघालं, दॅट इज सक्सेस. आणि मग हे होण्यासाठी डॉक्टरच व्हावं लागतं का, असं नाहीये. किंवा मग तुम्हाला पॉलिटिशियन मोठं झालं पाहिजे असं नाहीये, किंवा तुम्हाला 10 कोटीचं पॅकेजच मिळालं पाहिजे असं नाहीये. दॅट इज इम्पॉर्टंट. ते ते कृती, ते तुमचं कर्तृत्व महत्वाचं आहे. ते कर्तृत्व चांगलं केलं पाहिजे हे महत्वाचं आहे. तुम्ही कमवलं पाहिजे हे महत्वाचं आहे. पण त्याच्या सोबतच तुम्ही आई वडिलांशी कसं वावरता, तुम्ही तुमच्या मित्रांशी कसं वावरता, तुम्ही तुमच्या समजा डॉक्टर झाला तर तुमच्या पेशंटशी कसं वावरता. आज मी आता नगरसेवक झालोय, माझ्याकडे जर समजा कोणी अडचण घेऊन आली, किमान मी त्याला रिस्पेक्टफुली बोलतो का नाही, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि म्हणून तुम्ही शिक्षण चांगलं घेतलं पाहिजे, तुम्ही खूप मोठ्या पदांवरती गेलं पाहिजे, तुम्ही पैसे खूप कमवले पाहिजे, त्याच्यासोबतच ह्या सगळ्या गोष्टी फार चांगल्या पद्धतीने सांभाळल्या पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून अशा पद्धतीचे कार्यक्रम या ठिकाणी आपण संस्थेमध्ये घेत असतो. आता इथून पुढं आपण इस्कॉन फाउंडेशन सोबत सुद्धा आपण कोलॅबरेशन केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा एक लेक्चर सिरीज आपण वर्षभरामध्ये या ठिकाणी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना देणार आहोत. मागच्या वर्षी मला वाटते ती झाली होती आणि त्याच्यामधून सुद्धा आपलं उद्दिष्ट हेच होतं की जे कोणी कुठल्याही जातीचा असेल, धर्माचा असेल, परंतु त्याला एक विचारांचं शिक्षण मिळालं पाहिजे. कुठल्याच जाती धर्मामध्ये तुम्ही वाईट विचार केले पाहिजे असं सांगितलं जात नाही. आणि म्हणून चांगल्या विचाराचं या ठिकाणी प्रवचन झालं पाहिजे, याच्यासाठी आपण तो कार्यक्रम चालू केला होता. आणि म्हणून मी विद्यार्थ्यांना एवढंच सांगू इच्छितो की अशा पद्धतीचे कार्यक्रमांमध्ये आपण वेलकमिंग राहायला पाहिजे. युअर माइंडसेट शुड बी ओपन. मला सगळंच कळतंय, मला सगळंच माहिती आहे आणि मी जे सांगतो ते ओपिनियन बरोबर आहे, ह्या भानगडीत न पडता आपलं विचार थोडेसे ओपन ठेवला पाहिजे. पुढचा काय सांगतोय, चांगलं सांगतोय का नाही या संदर्भात आपण थोडीशी मानसिकता ठेवली तरच आपण ह्या सगळ्या गोष्टी असिम्युलेट करू शकतो. नाहीतर मी अशा माइंडसेटनं जर फिरलो की आय नो इट ऑल, असा ऍटिट्यूड जर घेऊन फिरलो तर कदाचित मी नवीन शिकण्यासाठी मी ओपन नसणार आहे, मी सहजपणे त्यांना ऐकून घेत नसणार आहे आणि किंवा मी एखादे 2 डायलॉग किंवा टोमणे मारून मी मोकळं होणार आहे. असं न करता आपण थोडंसं ओपन माइंडेडली ह्या गोष्टी स्वीकाराव्यात अशी विनंती या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना करतो. मी सेकंड इयर विद्यार्थ्यांचं या वर्षीच्या अकॅडमिक इयरमध्ये संस्थेच्या वतीनं स्वागत करतो. या ठिकाणी आपण नवीन प्राचार्य म्हणून आदरणीय लक्ष्मीकांत गौड सर यांची नेमणूक केलेली आहे. त्यांचा अत्यंत चांगला असा अनुभव इंजिनिअरिंग कॉलेजचा प्राचार्य म्हणून राहिलेला आहे. ते PhD इन कम्प्युटर सायन्स आहेत आणि येत्या काळामध्ये आपण यावर्षी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग सुद्धा कोर्स चालू केलेला आहे आणि कम्प्युटर डिपार्टमेंटची सुद्धा इनटेक वाढवलेली आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून नवीन नवीन गोष्टी कॉलेजमध्ये कशा आणता येतील, तुम्हाला स्किल चांगल्या पद्धतीनं कसं वाढवता येईल, ह्या सगळ्या दृष्टिकोनातून ते चांगलं काम या ठिकाणी करणार आहेत. मी त्यांचंही या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं संस्थेमध्ये स्वागत करतो. मला खात्री वाटते की विद्यार्थ्यांसाठी न्याय देण्याची भूमिका ते त्या काळामध्ये घेतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय भारत. आज माझ्या पॉलिटेक्निक कॉलेजच्या समोर सर्व विद्यार्थ्यांसमोर पहिल्यांदाच बोलतोय मी. मागचा एक कार्यक्रम होता पण त्यावेळेस मुलं खूप कमी होते कारण थर्ड इयरचे स्टुडंट्स नव्हते आणि सेकंड इयरचे 2च दिवस झाले होते. आदरणीय व्यासपीठावर आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष श्री अजित भैया पाटील कवेकर सर, संस्थेचे समन्वयक श्री विनोद जाधव सर, आचार्य सर,
सर्व शिक्षक, विभाग प्रमुख आणि सर्व विद्यार्थी. खरं सांगायचं झालं तर माझ्या जवळपास 14 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे आणि ह्या लातूर जिल्ह्यामध्ये मागच्या 14 वर्षामध्ये मी ही पहिली संस्था पाहिली आहे ज्यांनी शिक्षणासोबत स्पिरिच्युअल एज्युकेशनचं जे शिक्षण आहे ते देत आहे. कारण शिक्षणासोबत स्पिरिच्युअल एज्युकेशनचं इम्पॉर्टन्स काय आहे हे खूप गरजेचं आहे. कारण आज आपण पाहतोय सर्व स्टुडंट्स आणि एव्हरी पर्सन जर आपण जरी म्हणलं हे सर्व सोशल मीडियाचे ॲडिक्शन झालेले आहेत. आज सकाळी उठल्यावर पहिलं काम आपण काय करतोय? पहिले मोबाईल डेटा ऑन करतो. काही जण तर मोबाईल डेटा ऑफही करत नाहीत रात्रभर, चालूच असते. आणि उठल्याबरोबर पहिले सोशल मीडियाचे आपण पाहतो की कोणी काय पाठवलंय आणि काय आहे, अपडेट्स काय आहेत, माझ्या पोस्टला किती जणांनी लाईक केलंय आणि त्याच्यामध्ये कोणी काय पाठवले हे आपण पाहत नाही, त्याला फॉरवर्डही करतोय. आज त्याचा गैरप्रकारही खूप सुरू झालाय, आज आपल्या सर्वांना माहिती आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जे स्पिरिच्युअल एज्युकेशनचा सुद्धा म्हणजे त्याचा वापर त्या ठिकाणी होतोय. जर लोकांना माहित असेल, जर आपल्याला माहिती असेल की कुठली गोष्ट चांगली आहे आणि कुठली गोष्ट चांगली नाहीये, जर तुम्हाला आज ह्या गोष्टी माहिती असतील तर त्याचा विचार आणि त्याचा वापर आपण रोजच्या जीवनामध्ये खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि हे टेक्निकल एज्युकेशनमध्ये आपल्याला भेटणार नाही. टेक्निकल एज्युकेशनमध्ये तुम्ही टेक्निकल गोष्टी सर्व शिकसाल, पण राहायचं कसं आहे जीवनामध्ये ह्या गोष्टी शिकण्यासाठी स्पिरिच्युअल एज्युकेशन आणि असे व्याख्यान होणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण मी इंजिनिअरिंग कॉलेजला राहिलंय, तिथं सुद्धा ह्या गोष्टी नव्हतात. सो यू आर व्हेरी लकी दॅट यू आर लर्निंग दिस मच थिंग्स विच इज व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर एव्हरीडे लाईफ. आणि सर्वांना हेच सांगू इच्छितो की ह्याचा वापर तुम्ही नक्की करा आणि हे जाणून घ्या, ह्या गोष्टी सर्व शिकून घ्या. आणि जसं आत्ता सरांनी सांगितलंय की इस्कॉन कडनं आपण स्पिरिच्युअल एज्युकेशनचं सिरीज आपण राबवतोय, मागच्या वर्षी राबवलंय आणि ह्या वर्षी आपण ती सिरीज कंटिन्यू करणार आहेत. आणि सर्वांना ह्या एज्युकेशनचा फायदा होईल ह्याची मला नक्की खात्री आहे. आणि ह्याचं यूज आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करूयात हे मी नक्की सर्वांना सांगू इच्छितो. मागच्याच ह्या 2 दिवसाखाली CRACR सोबत माझी बैठक झाली आहे. सर्व CRACRशी मी समोरासमोर संवाद चांगलाय. तर सर्व विद्यार्थ्यांना मी असा प्राचार्य जो विद्यार्थ्यांशी डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये राहत असतो आणि त्यांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी CRACR हे तुमचे प्रमुख आहेत. आणि CRACRच्या थ्रू मी सर्व विद्यार्थ्यांशी संवाद हे कंटिन्युअस साधणार आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांना एक सांगू इच्छितो, तुम्हाला कुठलीही अडचण येऊ द्या, तुम्ही डायरेक्ट येऊन प्राचार्यांना भेटू शकता. कारण मी तसा काही स्ट्रिक्ट आणि खूप हे असा प्राचार्य नाही आहे. आय एम द यंगेस्ट प्रिन्सिपल दॅट आय एम व्हेरी लकी. सर तुम्ही डायरेक्ट येऊन मला भेटू शकता. CRACR तुम्हाला त्याची कल्पना देतीलच, आणि त्यांच्या थ्रू मी तुमच्या कम्युनिकेशनमध्ये येतच आहे. तर आणि मी संस्थेलाही खूप धन्यवाद देतो की त्यांनी मला एवढ्या चांगल्या कॉलेजचं प्राचार्य होण्याची संधी दिली आणि नक्कीच मी तुमच्या ह्याच्यावर खरे उतरेन ही मी ग्वाही देतो. धन्यवाद.